शहरातले कोणतेही कार्य न होणे, काहीही ऐकणे व सांगणे, बरे न वाटणे किंवा मद्यप्याप्रमाणे मस्त होऊन जाणे ही भगवती कुंडलिनी शक्ती कार्यशील असल्याची लक्षणे आहेत. सत्यावरून चालत असताना एकदम असा आदेश यावा की उडावे, जमिनीला पाय लागताच पळू लागावे, शरीर वाऱ्यासारखे हलके होऊन उडू लागलो आहे असे भासावे, कितीही चालले तरी न दमणे, मन प्रसन्न न व प्रफुल्लित राहणे, स्वप्नात सुद्धा अप्रसन्नता न येणे, इष्ट तसेच अनिष्ट घडले तरी मन विचलित न होणे असे झाले असता ब्रह्मशक्ती कुंडलिनी कार्यशील आहे असे समजावे. आसनावर बसून नेत्र बंद करताच स्वप्न पडत आहे अशी अवस्था होणे व त्यात देवतांचे दर्शन होणे, दिव्य सुगंध, रूप, रस, शब्द व स्पर्श वगैरेचा अनुभव येणे, देवतांकडून आदेश मिळणे असे होऊ लागले तर देवी शक्ती कुंडलिनी कार्यात आहे असे समजावे. ध्यानमग्न असताना भविष्यकाळी होणाऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत असे भासणे, वेदांतातील गूढ रहस्यांची उकल होणे, मनातील सर्व संदेह दूर होणे, कोणतेही शास्त्र थोडेफार वाचताच त्यातील मर्म बुद्धिगम्य होणे, व्याख्यान करण्याची विचित्र शक्ती प्राप्त होणे, ज्ञानप्राप्तीसाठी ब्रह्मदेवांची सुद्धा अपेक्षा न करता आत्मनिष्ठ होणे हे सिद्ध शक्ती कुंडलिनी कार्यरत आहे याचे लक्षण समजावे. आसनावर बसताच दृष्टी भ्रुकुटीमध्ये स्थिर होणे, जीभ खेचरीत जाणे, प्राणप्रवाह सर्व प्रकारे अडून राहणे, मनाचे आनंद सागरात उड्या मारणे, शांभवी मुद्रा सिद्ध होणे, सविकल्प समाधीचे सुख अनुभवास येणे हे योग शक्ती कुंडलिनी कार्यशील असल्याचे लक्षण आहे. योग क्रिया कराव्यास बसताच मन एकाग्र होणे, देवदेवतांशी बोलणे घडणे, त्यांच्याकडून रोग निवारणाची औषधे मिळणे, विघ्ननाशनार्थ दैवी मंत्र मिळणे, सिद्धांच्याकडून योग ज्ञानाचा उपदेश मिळणे व इत्यादी सिद्धिप्रदादिनी कुंडलिनीच्या कार्यशक्तीमुळे घडते आहे असे समजते. आसनावर बसून क्रिया साधना करण्याचा संकल्प करताच आपले सूक्ष्म शरीर प्रत्यक्ष पुढे आहे असे भासणे व स्थूल शरीराचा लोप झाला आहे असे वाटणे, डोळे उघडले असताना सुद्धा सगळीकडे शून्यवत भासणे, वेळेचे भान न राहणे हे सर्व शक्ती कुंडलिनी कार्यशील असल्याचे लक्षण आहे. सकाळी व सायंकाळी विशिष्ट वेळेला आपोआप योगक्रियेचा वेग वाढणे व त्यामुळे शरीर, मन, प्राण विवश करून टाकणे इत्यादी महादेवी कुंडलिनी शक्ती योग्य प्रकारे कार्य करत असल्याचे लक्षण आहे. मनुष्य मात्र ज्ञानाचे अधिकारी आहेत. याप्रमाणे भगवती कुंडलिनी शक्ती भिन्न भिन्न प्रकृतीच्या लोकांच्या मन, प्राण व शरीराच्या अनुकूलतेप्रमाणे भिन्न भिन्न रूपाने योगशास्त्रात सांगितलेल्या शिवशक्तीच्या संयोगासाठी समाधी अवस्थेकडील क्रिया करवित असते. योग्याची इच्छा असो किंवा नसो, तो आस्तिक असो वा नास्तिक, तो स्त्री असो वा पुरुष, बालक असो की वृद्ध, रोगी असो वा निरोगी, पापी असो वा पुण्यवान, अथवा महामूर्ख असो वा शहाणा, आत्मशक्ती जागृत झाली असता तत्काळ वर जी अनेक लक्षणे दिली आहेत ती क्रमाक्रमाने होऊ लागतात. सिद्धी आपापल्या संस्कारानुकूल होत असतात, परंतु आत्मशक्तीची जागृती होण्याला देशकालकृत बाधा येऊ शकत नाही. कारण यच्च यावत मनुष्य प्राणी ईश्वराचे ज्ञान मिळवण्याला अधिकारी आहे. योग साधनेसाठी अथवा तपस्येसाठी मनुष्याचे कर्म, जाती, अवस्था किंवा आश्रम यांचा विचार केला जात नाही. प्रज्वलित अग्नीमध्ये चंदन किंवा विष्ठा घातली असता जेव्हा दोन्हीही जळून लाल होतात तेव्हा चंदनाचा सुवास किंवा विष्ठेचा दुर्गंध दोन्हीही राहत नाही, दोन्हीही अग्निरूप होऊन जातात. त्याप्रमाणे योग साधन रूप तपस्येने ब्रह्माग्नीमध्ये सर्व ब्रह्मरूपच होऊन जाते. प्रत्येक मानव स्वतःचा गुरु होऊ शकतो. मानवाचा असा विशेष आहे की तो प्रत्यक्ष अनुमान व शब्द यांच्या द्वारा आपले हित काय आहे
याचा निर्णय करू शकतो, कारण स्वभावताच तो विवेकवान आहे. यासाठी स्त्री गुरु जरी मिळाले नाहीत तरी चिंता नाही, मात्र खडतर तपस्या करीत राहिले पाहिजे. आणि क्लेशही फार योग्य अशा श्री गुरूंच्या प्राप्तीसाठी सुद्धा तपस्या करावी लागते. पण एकदा श्री गुरु भेटले की झाले. तपस्या साधनेने प्राप्त केलेल्या सद्गुरूंच्या मदतीने आत्मगुरु प्राप्त करणे जरूर आहे. देवयोगाने जर सद्गुरु भेटले तर त्यासारखे सौभाग्य नाही, कारण तुमची अशी दुरावस्था असताना तुम्हाला योग्य श्री गुरु भेटणे सहज शक्य नाही. श्री गुरूंची भेट होईल म्हणून वाट पाहत बसणे व तपस्येचा काळ नष्ट करणेही योग्य नाही. यासाठी विहित आचार करीत राहण्याची जरुरी आहे, कारण पुरुषार्थ करीत राहिल्याने कधी ना कधी श्री गुरु जरूर भेटतील. केलेली तपस्या कधीही व्यर्थ जात नाही. केलेल्या तपस्येचे फळ योग्य वेळी मिळते. श्री गुरु नुसते सन्निध असले तरी सुद्धा तुम्ही तात्काळ मुक्त होऊ शकत नाही. तुम्हाला तपस्या करणे जरुरीचे आहे, म्हणून आत्मविश्वास ठेवा, सर्व शुभ घडेल. तुम्ही जे काही वाचले व ऐकले असेल ते दृढ करण्यासाठी, तसेच तुमच्या ज्ञानाला परिपक्वता व पूर्णता आणण्यासाठी भगवती कुंडलिनी शक्ती तुमच्याकडून सर्व शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्रिया करून घेते. त्यामुळे तुमचे शरीर, मन, प्राण निरोगी व संघटित होतील. अशक्त शरीर व दुबळे मन असताना तुम्हाला आत्मदर्शन होऊ शकत नाही. म्हणून योगमाया कुंडलिनी शक्ती आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक ती सारी साधने संपादन करीत. त्यामुळे या जन्मात तुम्ही जीवनमुक्त होऊ शकाल. योगाच्या 4 अवस्था. पहिली आरंभ अवस्था, दुसरी गटावस्था, तिसरी परिचय अवस्था आणि चौथी निष्पत्ती अवस्था. या 4 अवस्था चित्तवृत्तीच्या निरोधा रूपाने सर्व योगांमध्ये होत असतात. आरंभ अवस्था करणत्रयामुळे उत्पन्न झालेले ब्राह्मकर्म टाकून जे आंतरिक व मानसिक कर्म भगवती कुंडलिनी शक्तीच्या प्रेरणेने होणारे योग साधन, त्याला आरंभ अवस्था म्हणतात. अर्थात भगवती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन क्रिया करू लागली म्हणजे त्याला योगाची आरंभ अवस्था म्हणतात. या अवस्थेमध्ये योगमाया प्रथम हठयोगात ज्या क्रिया कराव्या लागतात त्या सहज करून घेण्यास प्रारंभ करते. त्यामध्ये नाना प्रकारच्या शारीरिक क्रिया होतात. या क्रियांना आसन, बंध, मुद्रा, प्राणायाम व नाडी शुद्धी अशी नावे आहेत. आसनाने शरीराची स्थिरता, बंध मुद्रेने शरीराची दृढता, प्राणायामाने शरीराची लघुता व नाडी शुद्धीने शरीराची साम्यता होते. प्रयत्नपूर्वक केलेल्या हठयोगात ज्याप्रमाणे शरीर पक्व होते, मात्र त्यात क्लेश फार, त्याचप्रमाणे यावेळी शरीर पक्व होते, मात्र यात कष्ट नाहीत. असे हठयोगाशिवाय ज्ञान प्राप्त करणे सोपे नाही. दुसरी घटावस्था. घटावस्थेमध्ये शरीर संपूर्णपणे शुद्ध व सत्वगुणी होते. विषय वासनांचा ऱ्हास होतो. सर्व काळ ईश्वर स्मरणात जातो. हठयोग व लययोग सुगम होतो. साधक पवित्र व प्रसन्न राहतो. प्रतिदिन वैराग्य वाढत जाते. ईश्वर प्राप्तीसाठी मन उत्साहित होते व त्याच्या विरहामुळे मन व्याकुळ होऊन जाते. वरील 2 अवस्थांमध्ये शरीर व मन शुद्ध व स्वस्थ होते. त्यामुळे भगवती कुंडलिनी शक्तीच्या ब्रह्मरंध्रामध्ये जाण्याचा मार्ग सुगम व सरळ होऊन जातो. त्यावेळी साधकाचा प्राणवायू पश्चिम मार्गी सुषुम्नेमध्ये प्रवेश करतो व सहज प्राणरोध झाला की मनामध्ये स्थिरता येते. या स्थिरता प्राप्तीला ज्ञानी लोक योग साधनेची घटावस्था म्हणतात. परिचयावस्था. या अवस्थेमध्ये प्राणाचे व आत्मशक्तीचे मिलन होते, म्हणून सहज योगामध्ये परिचयावस्थेची किंवा सिद्धावस्थेची महती फार मोठी समजली जाते. या अवस्थेत पोहोचलेल्या साधकाला सिद्ध म्हणतात.
व त्याला अलौकिक सामर्थ्य प्राप्त होते. ही अवस्था प्राप्त झाली असता शरीरातील व्याप्त प्राण मनात येताच सबंध शरीरातून खेचून घेऊन मूलाधाराच्या ठिकाणी एकत्र केला जातो. जेव्हा प्राण एकत्र होण्याला आरंभ होतो तेव्हा साधक योगी अनिर्वचनीय सुखाचा अनुभव करू लागतो. यावेळी शरीराच्या ज्या ज्या ठिकाणातून प्राण खेचला जातो त्या त्या ठिकाणी अंग मृतवत निश्चेष्ट व निष्क्रिय होते. एकत्रित झालेला प्राण अंगुष्ठ मात्र व अतिसूक्ष्म होऊन सुषुम्नेमध्ये प्रवेश करून मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञाचक्र हा प्रवासाचा पूर्व मार्गाचा टप्पा संपवून त्रिकुटाच्या पुढील पश्चिम मार्गातून सहस्राराकडे जातो. यावेळी साऱ्या ब्रह्मांडाच्या क्रियाशील करणाऱ्या किंवा सर्वांच्या जीवनातून पसरलेल्या प्राणाचा परिचय करून घेऊन साधक कृतार्थ होतो. अशा अवस्थेत त्याच्या बुद्धीमध्ये आत्मतेजाची छाया पडते. अशा अवस्थेनंतर तो साधक म्हणजेच योगी आपले आत्मसामर्थ्य दुसऱ्या कोणाला देऊ शकण्याला समर्थ होतो. बद्ध जीवांचे असामर्थ्य खेचून घेऊन नाहीसे करू शकतो. आपले प्राण दुसऱ्या प्राण्यात घालू शकतो. दुसऱ्यांच्या प्राणांचे आकर्षक करू शकतो. प्रकृती त्यांना अनुकूल होते म्हणून त्यांच्या इच्छेनुसार दुसऱ्याच्या शरीरातील भगवती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन क्रिया करू लागते. दुसऱ्यांच्या प्रारब्ध भोगांची अदलाबदल करणे त्याला शक्य होते. व्याधी भोगीत असलेल्याला व्याधी मुक्त करण्याला मदत होते. इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे रोग केवळ शुद्ध संकल्प करूनही दूर होऊ शकतात. त्याचे प्राण मन आत्मतत्वाकडे आकर्षिले जाते. त्याच्या हृदय ग्रंथी खुलतात. सर्व संशय नाहीसे होतात. कर्मपाश तुटले जातात. परमेश्वराच्या कृपेमुळे तो कृतार्थ होतो व अनेकांना कृतार्थ करतो. व्यावहारिक दृष्टीने जरी तो कितीही दुराचारी असला तरी त्याचे ज्ञान आचरणाने आच्छादित होत नाही. निंदा करणारे त्याचे पाप घेऊन जातात. स्तुती करणारे पुण्य घेऊन जातात. ब्रह्मलोकाचा मार्ग त्याने पाहिलेला असतो. या ठिकाणाहून तो जेव्हा प्रस्थान ठेवी तेव्हा तो सरळ सत्यलोकात पोहोचेल. परिचय अवस्थेप्रत पोहोचलेला साधक सामान्य लोकांना परमेश्वराची भेट करून देईल. त्याने भगवती कुंडलीच्या योगे परमात्म्याचा परिचय करून घेतलेला असतो म्हणून त्याला वाटेल त्याची परमात्म्याशी भेट करून घेता येते. निष्पत्ती अवस्था. या अवस्थेमध्ये महासिद्धी अशा आत्मज्ञानाचा उदय होतो. अशा दशेमध्ये स्वतः आत्म्यामार्फतच सृष्टी लय साधित होतात. यावेळी सिद्धयोगी आपले जीवत्व सोडून शिवत्वाचा लाभ करून घेतात व भगवती कुंडलिनी महाशक्ती आपला आधार जो परमेश्वर त्यामध्ये विलीन होते. तेव्हा योगी जीवनमुक्त दशेस पोहोचतो व सृष्टीचर करत्या परमेश्वराशी अभेद रूपाने संपूर्णपणे एकरूप होऊन आपल्या आत्म